गुरुवारी 28 मेला देशभरात बकरी ईद साजरी केली गेली। या दरम्यान होणाऱ्या बकऱ्यांच्या कुर्बानीवरून देशभरात अनेक ठिकाणी राडे झाले। बऱ्याच ठिकाणी दोन धर्मियांचे समूह समोरासमोर आल्याचे चित्र दिसलं। पण देशभरात चर्चेत आली उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधली हत्येची बातमी। बातमीमध्ये सांगण्यात आलं, 17 वर्षीय सूर्या चौहानला त्याच्या मित्राने असदने कुर्बानी कशी होते हे दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून घेतलं आणि सूर्याच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली। या बातमीमुळे गाझियाबादच्या खोडामध्ये तणावाचं वातावरण तयार झालं। सूर्याच्या घराबाहेर हिंदू संघटनांचे हजारो कार्यकर्ते जमा झाले। बकऱ्याच्या जागी तुझी कुर्बानी देतो असं म्हणत सूर्याची हत्या केल्याच्या चर्चा सुरू झाल्या। तणाव प्रचंड वाढला। मग रविवारी पहाटे आणखी एक बातमी आली। गाझियाबाद पोलिसांनी सूर्याच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी असदचं एन्काउंटर केलं। पोलिसांच्या कारवाईची प्रशंसा होत असली तरी काही जणांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नही उपस्थित केलेत। शिवाय या प्रकरणात आता काही नवी ट्विस्टही येत आहेत। पण गाझियाबादमध्ये घडलेले प्रकरण नेमकं आहे काय? सूर्याची हत्या कुर्बानी म्हणून करण्यात आली की त्यामागे काही दुसरं कारण आहे? पोलिसांनी केलेल्या असदच्या एन्काउंटरवर संशय का व्यक्त केला जातोय समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादचा खोडा परिसर इथल्या नवनीत कॉलनीमध्ये राहणाऱ्या सूर्यप्रताप चौहान उर्फ सूर्याला बकरी ईदच्या दिवशी 28 मेला त्याचा मित्र असदचा फोन आला। असदने सूर्याला तू माझ्या घरी ये, ईदची पार्टी देतो, कुर्बानी कशी देतात ते दाखवतो असं म्हणत बोलावून घेतलं। असद सूर्याचा क्लासमेट आणि चांगला मित्र। 11वीत शिकणारे दोघं अधूनमधून भेटायचे। सुरुवातीला सूर्याने जायला नकार दिला, पण असदने खूपच आग्रह केल्यानं तो विकी आणि आयुष या दोन मित्रांना घेऊन चौधरी गल्ली भागात गेला। बातम्यांनुसार सूर्या त्याच्या गाडीवरून खाली उतरताच असदने त्याला मानेला धरून मित्रांच्या घोळक्यात ओढत नेलं। असदचे मित्र फरहान, आतिफ आणि सारिक यांनी सूर्याला चारही बाजूंनी घेरलं, त्याला धक्काबुक्की करत होते। तेवढ्यात असद म्हणाला, आज तुझीच कुर्बानी द्यायची। हे ऐकून सूर्या घाबरला। त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण असदची टोळी त्याला जाऊ देत नव्हती। सूर्याच्या सोबत आलेले विकी आणि आयुष त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण असदने त्यांना ढकलून दिलं। कमरेला लावलेला चाकू काढला आणि सूर्याच्या पोटात एकामागून एक वार केले। काही सेकंदात सूर्या अर्धमेला झाला, खाली कोसळला। विकी आणि आयुषने आरडाओरड करून लोकांना मदतीसाठी बोलवलं। लोक मोठ्या प्रमाणावर गोळा व्हायला लागले। त्यांना बघून असद आणि त्याची गँग तिथून फरार झाली। तेवढ्यात सूर्यावर हल्ला झाल्याची बातमी त्याच्या आईला आणि भावाला कळली। ते घटनास्थळावर पोहोचले। सूर्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून त्याच्या आईने टाहो फोडला, पण तशाही परिस्थितीत त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं सूर्याला नोएडाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले, पण शरीरामधून रक्त जास्त गेल्यानं आणि आतडं फाटल्यानं त्याची प्रकृती गंभीर होती। उपचार सुरू होते, पण 29 तारखेला सूर्याचा मृत्यू झाला। मग ही बातमी मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलाची कुर्बानी म्हणत हत्या केली असं रूप देत गाझियाबादमध्ये पसरली। हिंदू संघटनांनी आंदोलन केलं, तणाव वाढला आणि पोलिसांनी सूर्याच्या घराभोवती बंदोबस्त सुद्धा वाढवला। पण सूर्यावर हल्ला होऊन 24 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांकडून एकाही आरोपीला ताब्यात घेण्यात आलं नव्हतं। त्यामुळे लोक संतापलेली। लोकांचा रोष वाढत जात असल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश ठाकूर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर पोलिसांनी आतिफ, फरहान आणि मुख्य आरोपी असदचे वडील नवाब यांना अटक केली। बऱ्याच ठिकाणांवर छापे मारून असद आणि सारिकचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत। मग गाझियाबाद पोलिसांनी असदवर 50,000चं बक्षीस लावलं। त्याचं लोकेशन कळवणाऱ्याला हे बक्षीस दिलं जाईल असंही जाहीर केलं। पण बकरी ईद, कुर्बानी या ऐकीव गोष्टींच्या व्यतिरिक्त सूर्याच्या हत्येचं मूळ कारण समोर येत नव्हतं। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना हत्येचं मूळ कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं, सूर्या आणि असद एकमेकांचे मित्र होते, पण 7-8 महिन्यांआधी त्यांच्यात गाडीने कट मारण्यावरून वाद झाला। त्यावेळी सूर्याने असदला मारहाण केली। त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी असद आसुसला होता। तो सूर्याला मारायची संधी शोधत होता। ईदच्या दिवशी त्यानं मित्रांसोबत बसून सूर्याचा काटा काढायचा प्लॅन बनवला आणि ठरल्यानुसार सूर्याला गोड बोलून स्वतःच्या गल्लीत बोलवलं आणि त्याचा खून केला। तर सोशल मीडियावर काही नेत्यांनी हे सगळं असदची बहीण आणि सूर्या यांच्यातल्या मैत्रीमुळे झाल्याचा दावा केलाय। 30 मेला सूर्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नवनीत कॉलनीमध्ये आणला। यावेळी हजारो लोक उपस्थित होते।
सूर्या, त्याची आई सरोज आणि मोठा भाऊ यश यांच्यासोबत एका भाड्याच्या घरात राहायचा. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून त्याची आई एका खासगी शाळेत अटेंडंट म्हणून काम करते. मोठा भाऊ यश हा मानसिक रुग्ण असल्यानं आईच्या सगळ्या अपेक्षा सूर्याकडून होत्या. त्याला शिकवून नोकरीला लावायचं, सेटल करायचं असं त्यांना नेहमी वाटायचं. पण सूर्याचा खून झाल्यानं त्याच्या आईची सगळीच स्वप्न तुटली आहेत. सूर्यावर अंत्यसंस्कार झाले तरी मुख्य आरोपी हाती लागत नसल्यानं लोकांचा संतापही शिगेला पोहोचला होता. अशातच गाझियाबाद पोलिसांना असदची टीप मिळाली. त्यांना समजलं की 31 मेच्या पहाटे असद खोडा इंदिरापुरम बाउंड्रीवर त्याच्या मित्रांकडून पैसे घ्यायला येणार आहे. गाझियाबाद पोलिसांनी इंदिरापुरम पोलिसांच्या मदतीनं ट्रॅप लावला. सकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास असद त्याची बाईक घेऊन आला आणि आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याची गाडी थांबवून सरेंडर करायला सांगितलं. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असदने त्यांचं ऐकलं नाही आणि तो एका कच्च्या रस्त्यावरून गाडी पळवायला लागला. त्याच्या मागे पोलिसांच्याही गाड्या होत्या, त्यामुळे तो घाबरला. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एका मोकळ्या जागेवर गेल्यावर असदने गाडी फेकून दिली आणि आपल्या जवळच्या बंदुकीने पोलिसांवर फायरिंग केलं, ज्यात एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला. गोळीबारामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायर केलं, ज्यात असद जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी असदला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 31 तारखेला सकाळी ही एन्काउंटरची बातमी माध्यमांमध्ये आली. अनेक जणांनी पोलिसांचं कौतुक केलं, पण हे फेक एन्काउंटर असल्याची टीकाही झाली. असद सराईत गुंड नव्हता. त्याच्याकडे बंदूक कशी काय आली? गुन्हा सिद्ध न करता त्याला आरोपी कसं काय केलं? पोलिसांनी दबाव वाढत होता म्हणून असदचा एन्काउंटर केला असं म्हणत एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा होतीये. तर सूर्याच्या आईने असदच्या एन्काउंटरवर प्रतिक्रिया देताना म्हणलंय, असद सारखंच बाकी सगळ्या आरोपींचे एन्काउंटर करा आणि त्यांच्या घरावर बुलडोझर चालवा. पोलिसांनी सध्या खोडा भागातली परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, पण आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अफवांना पेव फुटलंय आणि भंग झालीये या भागातली शांतता.